आपण अनुभवतोय बिग बॅश प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण इथे पाहताय. इथे फटका चांगला आहे परंतु माय गॉड इथे पाहू शकाल अखेर शीतरक्षकाच्या मस्तकावरती दस्तक हा ठोकलाय ब्रँडेड षटकार. टीमची धावसंख्या 6 ने सपकन मुसंडी मारते. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हिमांशु पाटीलने काय सुरुवात केली आपल्या टीमला. जी सुरुवात पाहिजे ज्या विकेटची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थाने ती विकेट आपल्या टीमला मिळाली आहे. आता त्यानंतर पलटवार करायचा आहे. बट्टीवरती हल्लाच बोल केलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. अवेला चांगला बॉल यार. वेग बनणार यार. पडल्यानंतर 30 तर्रार बॉल होता. सरळ विकेट किपरचा वेग यावेळेला घेतलाय. चांगले बॉलची पिचिंग होती. वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. या मुवमेंटला मेगा फायनल आपण इथे पाहताय. इथे चेंज ऑफ पेस उडवायचा. गॅप मध्ये बॉल चाललाय. टप्पा 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 अगदी चल रे भोपळा. टुणूक टुणूक रिकाम्या जागा भरा. या 4 धावा माझ्या आणि माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. येतोय खणखणीत चौकार. धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 24 च्या घरामध्ये 24 धावा धावफलकावरती आहे. आता पलटवार पाहायला मिळालाय. आता मोहम्मदने आपला घेर वाढवलाय कारण त्याला माहिती अमर स्वस्तात परतलाय. त्याची जागा मला भरावी लागेल. या मॅच मध्ये मला धावा काढाव्या लागतील. हे सध्या तेच युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 झालेत. बॉल तयार. बट्टी यावेळेला थ्रू द कव्हर इनसाइड आउट. वा टेनिस क्रिकेट विश्वाचं मादक सौंदर्य दाखवणारा वा लाजवाब यार. कॉपी बुक यार. ठोकलाय षटकार. फटका डिगआउट केलाय. वा लाजवाब यार. एसडी लाईव्हच्या कॅमेरामॅन अगदी कैद केलाय. वा लाजवाब यार मिस्टर मोहम्मद. फॉर्म इज अ टेम्पररी क्लास इज अ परमनंट यार. क्लासिकल बाय मिस्टर मोहम्मद. लाजवाब यार. काय फटका ठोकलाय. स्लॉट मध्ये होता ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय. 6 रन बरोबर टीमची धावसंख्या 30. यावेळेला उडवायचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईन फिल्डर आहे परंतु नोमॅन लाईन मध्ये लँड झालाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहे. 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होते समाप्ती. आणखीन एक बॉल आहे. माफ करा क्षमा व्यक्त करतोय. आणखीन एक बॉल शिल्लक आहे. 32 झालेले आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 32 ला 2 विकेटचं नुकसान. काय पलटवार केला आहे. असं वाटलं नव्हतं अमर स्वस्तामध्ये परतल्यानंतर हा संघ बॅकफूट वरती जाईल परंतु मोहम्मदने केलेला पलटवार वा लाजवाब यार. काय खेळ केलाय. लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. वा क्या बात आहे. अफलातून यार. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि मोहम्मद दादाची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे यार. टप्पा 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 बॉल यार. पार आदरणीय सन्माननीय अरुण शेठ पाटील यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. आपलंही स्वागत आहे. काय फटका सजवलाय. वा अगदी डोळ्याची पारणं फेडणारा. आपण पाहू शकाल मनोज सर सुईमधून धागा कसा काढावा आणि बॉलला गॅप मधून कशा ज्या पद्धतीने काढायला पाहिजे काय काढला याला जवाब. 2 ओव्हरचा की संपलाय. 36 ला 2 विकेटचं नुकसान. टीम संदीप टायटन. चला टीप बॉल. आता टीप बॉलची मागणी झाली. या स्पर्धेमध्ये टीप बॉल हा 3रा ओव्हर जो हाताळेल त्या गोलंदाजाला टीप बॉल वापरण्याची मुभा दिलेली आहे.
आता जतीन पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. काय पलटवार केलाय, मजा येणार या मॅच मध्ये. लाजवाब सामना रंगलाय. 36 धाबा धावफलकामध्ये आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. जतीन पाटील पुन्हा एकदा आलाय. आता धाबांना ब्रेक लावावा लागेल. पॉवर प्लेचं सत्र इथे संपलाय. ओव्हर नंबर 3 जतीन पाटील आलेला आहे बॉलिंग करण्यासाठी. चला फास्ट केला जतीन, वेग घेऊ नका. फिल्डिंग मध्ये फेरबदल केला गेलाय. एक डीप मिड विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट एक स्क्वेअर लेगला ठेवलाय. काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ लेग प्रोटेक्शन, कव्हर पॉइंट, मिड ऑन. ओहो इथे चांगला बॉल, कोलाट टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय. बॉल पाहू शकाल, अंपायर सिग्नल आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडलाय. अंपायरने केले हात समांतर, बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉल म्हणजे टीमच्या खात्यामध्ये रन ऍड होते. स्कोर झालाय 37-37. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. जतीन पाटील यांना आपण पाहत आहे. इथे चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, आणखीन एक व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी, सलगचा दुसरा व्हाईट बॉल. जतीन पाटील मला वाटते बॉलिंग करत असताना दिशा थोडी भरकटली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील थोडासा मागणं ठरला होता. एक्स्ट्रा रन बार खर्च करत असताना पाहायला मिळत आहे. तुम्हाला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 38 धाबा धावफलकावरती आहे. आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. योग्य टप्पा यावेळेला हाताळलाय. वाईट ओव्हर टाकलाय. ओव्हर पिच बॉल पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेट, बॅटरला बीट करून सरळ हातामध्ये. रन मिळत नाही आहे. ओव्हर नंबर 3 इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. इथे पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने ढकललाय. बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. सिंगल भीती दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. पाहू शकाल कॉलिंग दिलाय, परंतु ओ माय गॉड, घेऊ की नको, घेऊ की नको. परंतु या बॉलवरती धावा किती आहेत हे पाहणं गरजेचं असेल. एक शॉट आहे, एक शॉट म्हणजे एकच रन आहे. ऑनफिल्ड अंपायर एकच रन फक्त ऍड केली जाईल. बघा एक शॉट आहे. 2 रन पूर्ण करायच्या होत्या, त्यामध्ये फक्त गोशांकी क्षेत्राची रन आली आहे. सिंगल, एक शॉर्ट रन आहे असं अंपायर सिग्नल आपण पाहत आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहे. इथे चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. सिंगल भीती. एका धावेवर तुम्हाला आता समाधान मानावं लागेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 40. आता मोहम्मद विचार करेल आणखीन 3 बॉल आहे. 3 बॉल कशा पद्धतीने मला खेळायचा आहे. आणखीन 2 ओव्हर देखील राहिलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी जतीन विचार करेल. या बॉलवरती मला जर विकेट मिळाली इथून पलटवार करू शकतो. या सगळ्या गोष्टी होत आहेत. इथे उडवायचा प्रयत्न, परंतु फटका पाहू शकाल. वा, एलिव्हेशनची कमतरता मुळी जाणवत नाहीये. शॉट्स मध्ये आहे वजन. बाबा मी तर अर्धा डझन ठोकलाय षटकार. तांबडा पांढरा झणझणीत, मार बाबा कणकणीत. का बॅटिंग केली आहे. वा, आणखीन एक यावेळेला फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, संधी आहे. वा, ज्या पद्धतीने झेली ते टिपलाय. हिमांशू पाटील तिथे होते, टिपलाय झेल. आणखीन एक विकेट, आणखीन एक मासा झाडाला अडकलाय. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. एक मोठा मासा याही वेळेला घडायला लागलाय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सुधाकरजी भगत साहेब यांचंही आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहे. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय, आपण अनुभवत आहे. तुम्हाला सर्वांच्या आवडीची स्पर्धा आपण पाहताय.
बिग बॅश प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. चला स्कोर झालाय 46. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 46 धावा धावफलकावरती आहे. जतीन पाटीलच्या नावावरती सफलता प्राप्त होते. चला आणखीन एक बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तुषार आलाय, मागील मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती अफलातून खेळ खेळलाय. तुषार पुन्हा एकदा आलाय बॅटिंग करण्यासाठी. 46 धावा इथे धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. जतीन पाटील पुन्हा एकदा निघालाय. चला शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल आहे. हुक करायचंय, परंतु बॉल जाईल फक्त आणि फक्त डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल इथे मिळेल. सिंगल बरोबर पहिल्या 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या संदीप टायटन 47 ला 3 अशी परिस्थिती आपण पाहताय. 47 वरती 3 विकेटचं नुकसान. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. डीजी या एका संगीताने मन तल्लीन होतं असं ऐकलंय, आणि डीजे भाषण आपण या. पहा पहिल्या 3 ओव्हरचा केस संपलाय. धाबा झाल्या 47. येणारे 12 बॉल आता किती बनवणार, कितीपर्यंत लक्ष ठेवेल, कितीपर्यंत मजल मारेल, या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होताना पाहायला मिळतील. 18 बॉलचा खेळ इथे संपलाय. 47 47 धाबा. संदीप टायटन हा संघ 3 विकेट वरती खेळतोय. आता नवीन गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. अमोल आलाय. अमोलला प्राचार्य दिलेला आहे ओव्हर नंबर 4 मध्ये. आता पाहू शकाल थोडासा चेंजेस केलाय गोलंदाजीमध्ये. सेमीफायनल जेव्हा खेळत होता तेव्हा अखेरच्या षटकामध्ये हा गोलंदाज आला होता, परंतु आता थोडा वरती आणलाय. पुन्हा एकदा गेम प्लॅन मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अमोलच्या खंदावरती जिम्मेदारी सोपवली आहे. अमोलचा पहिला बॉल फुलटॉस आहे. त्याला हुक करायचा प्रयत्न आपण पाहू शकाल. सिंगल भीती, आणि ऑनफिल्ड अंपायर सांगतात की तिसऱ्या पंचांकडे बीमरसाठी कमरेच्या वरती आहे की नाही, हा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय इथे सोपवला गेलाय. चला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात, अगदी हा बॉल असं वाटलंय कमरेच्या वरती आहे, त्यामुळे हा बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. चला नो बॉल आहे, आपण पाहू शकाल नो बॉल घोषित केलेला आहे. नो +1 या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 49 49. चला फ्रीटची संधी आहे. उघडा डोळे पाहणी ती स्पर्धा आहे. सुपर हिट. पुढचा बॉल आहे फ्रीट. फ्रीटची संधी आहे. उडवलाय बॉल चाललाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. कमालीची फिल्डिंग होते. लाजवाब एफर्टची दाद द्यावी लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण यार. 2 धाबा इथे मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर 50 धाबा इथे पूर्ण झालेल्या आहे. टीम संदीप टायटन 51 स्कोर कार्ड वरती. 51 ऑन दी बोर्ड. 51 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 4 इथे मार्गस्थ असताना 51 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉल तयार. इथे शॉर्ट बॉल आहे. यावेळेला लांब मारलाय. ओ माय गॉड, लांब लांब लांब, परंतु एलिव्हेशन पाहावं लागेल. असं वाटलं की भरपूर लांब गेलाय बॉल. टीपला जेल फलंदाज बाद. आणखीन एक विकेट.
डीजे या. चला 5 बॉल 5 षटकाराला 1000 रुपये 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला निखिल साठी संधी आहे. 4 बॉलचा शिल्लक आणखीन एक ओव्हर आहे. जर 5 बॉल मध्ये 5 षटकार जर मारले 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे निखिल साठी. आणि निखिलची मॅच लाईव्ह पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक आवर्जून उपस्थित आहे. टीमचा कॅप्टन टीमचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन आलाय. निखिलची मॅच पाहण्यासाठी आणि आवर्जून अनेक प्रेक्षक युट्यूबच्या वाहिनीवरती HD लाईव्ह वरती प्रेक्षक जुडलेले आहेत. तुमचंही स्वागत आहे. स्कोर झालाय 51. 4 विकेटचं नुकसान इथे झालंय. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे निखिल साठी. जर 5 मध्ये 5 मारले तर 11,000. बॉल तयार. अमोल निघालाय. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. प्रोटेक्शन येत आहे. चांगली फिल्डिंग तिथे होते. एकच रन इथे मिळेल. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाणार. 52 52 ऑन दी बोर्ड. अजूनही 3 बॉल आहे या ओव्हर मध्ये. 52 धाबा धावफलकावरती आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल होतोय. 52 धाबा धावफलकावरती आपण पहा सर्कल प्रमाणे अगदी फिल्डिंग फिरवली जाते. या वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हे गावदेवीचं क्रीडांगण. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 चा घमासान आपण सध्या अनुभवत आहे. 52 धाबा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. इथे मोठा फटका मारलाय परंतु पाहावं लागेल फटका किती लांब गेलाय. परंतु एलिव्हेशन ओ माय गॉड कॅच सुटलीये कॅच छूटा वैसे ही बॉलर का दिल तुटा. झेल निसटलेली आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात कॅचेस बिन द मॅचेस. पकडा कॅच आणि हा जिंका क्रिकेटचा खेळ. 2 धाबा इथे पूर्ण होत आहे. 2 धाबा बरोबर टीमची धावसंख्या 54 धाबा. अजूनही 2 बॉल आहे या ओव्हर मध्ये. 54 ऑन दी बोर्ड. चांगला पलटवार केलाय. अमर परतल्यानंतर या संदीप टायटन टीमने काय पलटवार केला यार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. आता बंटी आहे. बंटीचे पारितोषिक भरपूर. 53 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल बाकुटर जाऊन पंच करायचं. सिंगल घ्यायचा माडास आणि आणखीन एक विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशावरती. आणखीन एक विकेट. आल्या पावली परतीचा प्रवास. डीजे आपण पुन्हा या. तांबडी चांबडी चमकते चला शैलेश साठी संधी आहे. लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार जर मारले 1000 रुपये. शैलेला शुभम आलेले आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. सिंगल नंतर स्कोर कार्ड पुढे चाललाय. 55 55 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 5 बॉल या पहिल्या डावामध्ये शेष आहे. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा बाष्टीकडे आणखीन एक वा लाजवाब झेल इथे टिपलाय. आणखीन एक चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळत आहे जतीन पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक टिपलाय झेल. तू चल मैं आया. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
चला किशोर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. 55 झालेत. 7 विकेटचं नुकसान झालेलं आहे या मेगा फायनल मध्ये. अजूनही 4 बॉल सगळे शिल्लक आहे. 7 विकेटचं नुकसान इथे झालंय. अजूनही 4 बॉल सगळे शिल्लक. या पहिल्या डावामध्ये स्कोर कार्ड पोहोचलाय 55. पहिल्या 2 ओव्हर नंतर चांगला पलटवार या टीमने केलाय. इथे कमी गतीचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु किशोरच्या अगदी अंगाला बॉल स्पर्श होतोय. अंपायर सिग्नल कुंभार सरांचा येतोय की हा लीग बाई आहे. सिंगल खात्यामध्ये टीमच्या ऍड होते. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पोहोचलाय 56 धावा. धावफलकावरती आहे. अजूनही 3 बॉल या पहिल्या डावामध्ये शेष आहेत. 3 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका तुम्हाला मारावा लागेल. जवळपास 60-62 तरी तुम्हाला करायचे आहे त्या मॅच मध्ये. 56 झालेत. अजूनही 3 बॉल आहे. बॉल तयार. निखिल कॅप्टन खेळतोय. ओ माय गॉड, चेंज ऑफ पेस. चांगला बॉल आहे. निखिलला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल बॉल गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर स्कोर पुढे चाललाय 57. अजूनही 2 बॉल आहे. निखिल आणखीन 2 बॉल आहे. 2 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका मारायचा नक्की प्रयत्न करेल. 57 झालेले आहेत. आणखीन 2 बॉलचा केस शिल्लक. बॉल तयार. इथे पाहू शकाल उडवायचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा इथेही पूर्ण होत आहे. 2 धावा बरोबर टीमची धावसंख्या 59 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचा बॉल या मेगा फायनलच्या पहिल्या सत्राचा अखेरचा बॉल. बॉल तयार. 59 धावा धावफलकावरती आहे. कॅप्टन खेळतोय. अजूनही एखादा मोठा फटका आला नाहीये. आपला घेर या बॉलवरती वाढवावा लागेल. 59 झालेत. अनेक प्रेक्षक या खेळाडूला पाहण्यासाठी आज लाईव्ह वर देखील उपस्थित आहे. बॉल तयार. ओ माय गॉड, शॉर्ट बॉल आहे. हुक करायचा आहे. मी ते सिंगल बरोबर पहिला डाव इथे संपलाय. स्कोर झालाय 60 आणि 61 धावाचं लक्ष मॅच मध्ये आहे. 61 धावा ज्या रीतीने चेस होतील, 61 धावा कशा रीतीने डिफेंडिंग होतील, या सगळ्यांची माहिती ऐकूया. आपण पाहताय, आपण अनुभवताय. मला समालोचन करण्याची संधी मंथन पाटील आवर्जून मला संधी दिली. माझ्यासारख्या लहान समालोचकाला जुळगाव परिसरामध्ये मंथन पाटीलचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. बिग बॅश प्रीमियर लीग तुमचं सर्वांचं मनापासून आभार. मी राहुल राठोड इथे थांबतो आणि समालोचन करण्याची संधी दिली. मनाच्या अंतःकरणातून मंथन पाटील याचं मी आभार व्यक्त करतोय. जाऊया 61 धावा कशा रीतीने चेस होतील, 61 धावा कशा रीतीने डिफेंडिंग होतील ऐकूया. एक पहाडी आवाज आणि एक मखमली आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. या मॅचची कहाणी आमचे गुरुवर्य मनोजी पाटील सर आणि त्याचबरोबर सूर्यकांत गमले सर या मॅचची कहाणी आणि त्यांच्या जुबानी. तोपर्यंत मी राहुल राठोड इथे थांबतो. धन्यवाद. ओंकार भोईर यांच्या माध्यमातून त्यांचा फुलगुच्छ आणि मायाचे उपदार शवाल देऊन त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद सर. तसेच सन्माननीय अरुणजी पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर ओंकारजी भोईर यांच्या शुभ हस्ते, राठोड जे किंवा अलंकार भोईर असू दे यांच्या शुभ हस्ते, राठोड जे किंवा अलंकार भोईर असू दे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय. नक्कीच धन्यवाद राहुलजी राठोड. आपण आपल्या गोड वाणीतून या आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल तुमचे मनाच्या अंतःकरणापासून आमच्या बिग बॅश प्रीमियर लीगचे आयोजक आणि आम्ही जे समालोचक आहोत अर्थातच एका बाजूला आमचे गुरुवर्य मनोज पाटील आणि मी सूर्यकांत गमरे आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. पहिली इनिंग संपुष्टात आली आणि पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं 60 धावा रचल्या गेल्या.
संदीप पॅटर या संघाने 7 धावा केल्या पहिल्या 5 षटकामध्ये, पहिल्या 17मध्ये आणि 61 धावांचं एक लक्ष्य प्रस्थापित केलंय. ते म्हणजेच आपण पाहतोय तीर्थ विहाना थंडर या संघासमोर. आणि आता मात्र या दुसऱ्या इनिंग कडे वळतोय, दुसऱ्या सत्राकडे वळतोय. परंतु त्यासाठी पहिल्या या ओव्हरसाठी आवाज असेल मनोज पाटील सरांचा. मनोज पाटील सर, आपण मायक्रोफोन शो घ्यायचा आहे. शीतला देवी मित्रमंडळाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जर जतीन पाटील यांनी ही मॅच जिंकून दिली तर, आणि नॉट आउट शेवटपर्यंत राहिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि कॅप्टन हिमांशू पाटील यांच्या अंडरमध्ये जर ही स्पर्धा, ही मॅच, ही ट्रॉफी जर जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक शीतला देवी मित्रमंडळाकडून प्राप्त झालेलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आता मात्र मॅच ऑन, दुसऱ्या आपल्या इनिंग्स कडे वळण्यापूर्वी सर्व मान्यवरांच्या, सर्व क्रिकेट रसिकांच्या आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत. बिग बॅश प्रीमियर लीग 2026. मनोज सर, एक बार सभी दर्शकों का धन्यवाद. पहली गेंद बाहियां से ओवर द विकेट, जबरदस्त शॉट, जबरदस्त शॉट. पहली ही गेंद पर किया है, गेंद को रवाना 6 रनों के लिए. पहली ही गेंद पर छक्के से अपना खाता खोलते हैं ना, उसी अंदाज में जतीन पाटिल ने पूरे टूर्नामेंट में पहले मैच में अपना छक्के से खाता खोला है. अब तक टूर्नामेंट में 125 रन बना चुके हैं. विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपेश मांझर इनकी तरफ से. विकेट हैट्रिक के लिए 1000. ओ बढ़िया गेंद, एक और बढ़िया गेंद. पहली गेंद पर छक्का जरूर मिला था, लेकिन दूसरी ही गेंद पर सफल होकर स्ट्रोक खेलना चाहते थे जतीन पाटिल, लेकिन चकमा दे दिया. गेंदबाज की बात करें तो गेंदबाज सुनील पहला पावर प्ले लेकर आए हैं. गेंदबाजी पर प्रति ओवर में 12 से ज्यादा रन बनाने होंगे. इस बार डीप लॉकआउट के क्षेत्र में खिलाड़ी है, वहां पर विकेट का हुआ है पतन. जाना पड़ेगा जतीन पाटिल को. बड़ा झटका लगता हुआ टीम को. ये दीजिए डीजे. पहली ही गेंद पर छक्का जरूर मारा, तो ये जल्दबाजी कर बैठे. जतीन पाटिल को परखना चाहिए. 61 रनों का टारगेट है, उनके बल्ले से रन्स आने चाहिए है, लेकिन इस समय विकेट का पतन हो चुका है. गेंदबाज सुनील ने तीसरी ही गेंद पर जतीन पाटिल को मैदान से बाहर का रास्ता दिखा दिया. लेकिन यह जरूरी होता है, क्योंकि यह कैलकुलेट क्रिकेट का जरूरी होता है. जिस तरह अभिषेक शर्मा बड़ा शॉट मारने के बाद दूसरा 2 शॉट बड़ा शॉट मारने जाते हैं और अपना विकेट गंवाते हैं, तो यहाँ पर जतीन पाटिल को थोड़ा सा संयम के साथ बल्लेबाजी करनी चाहिए, क्योंकि उनके बल्ले से रन आए हैं. 3 गेंदों में मात्र 6 रन आ चुके हैं. 1 विकेट का पतन हो चुका है. जिस विकेट की तलाश थी संदीप पैटर्न से टीम को, उस विकेट की समय यहाँ पे विकेट मिल चुका है और पूरा दबाव जो है तीर्थ विहाना थंडर के ऊपर जा चुका है. अब गेंदबाज के ऊपर इतना दबाव नहीं होगा. पहला पावर प्ले लेकर गेंदबाज आए हैं सुनील और जबरदस्त गेंदबाजी डालते हैं. न्यू बैटर्स मैदान पर आए हैं अमोल. न्यू बैटर्स आए हैं दाहिने हाथ के बल्लेबाज अमोल. बाएं से ओवर विकेट, उम्दा शॉट, फिर से उम्दा शॉट. इस बार वाइड स्पीड विकेट के रीजन में अच्छी फील्डिंग. पैरों से गेंद को रोका, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे. 2 रन मिलेंगे यहाँ पर बल्लेबाज को और 2 रन मिलेंगे टीम को. इसे 2 रनों के साथ स्कोर पहुंच चुका कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर 8 रन. सोच के साथ बल्लेबाजी करवाते हैं. ये जबरदस्ती के साथ बल्लेबाजी करने 61 रनों का टारगेट जरूर रखा है, लेकिन पावर प्ले में रन आने चाहिए थे. लेकिन जतीन पाटिल का विकेट गंवाने के बाद पूरा दारोमदार जो है दोनों बल्लेबाजों पर आ चुका है, बंटी और अमोल के ऊपर. बंटी की अगर बात करें, बंटी ने भी अपनी तरफ से बढ़िया पारी खेली है, लेकिन अब इस समय बेहतरीन मौका है अपने आप को कद बढ़ाने का. टीम का स्कोर हो चुका केवल 8 रन. लगभग 4 गेंदों की समाप्ति के बाद पहला पावर प्ले गेंदबाजी पर आ चुका है. गेंदबाज सुनील का वो कॉर्नर डीप लॉन्ग ऑन. ये 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. पॉइंट है, सिंपल कवर है, शॉट एक्स्ट्रा और सिली मिड ड्रॉप, यानी लगभग 5 खिलाड़ी ऑफ साइड में सर्कल के अंदर.
इस ओवर का ये अगला गेंद, उम्दा शॉट। एक और खिलाड़ी की प्रशंसा करनी होगी, लेकिन नहीं रोक पाएंगे, जाएगा गेंद 6 रनों के लिए। अपने में मिलती है डीजे इस 6 रनों के साथ स्कोर पहुंच चुका 14 रन। देखिए एवरेज निकल चुका है सूर्यकांत, मुझे लग रहा है 12.25 के आसपास का एवरेज। अगर आपने पहले पावर प्ले में विकेट जरूर गंवाया है जतिन पाटिल का, लेकिन रन्स नहीं रुक पा रहे, रन्स तेजी से आते हुए 2 छक्के आ चुके, इस ओवर से एक डबल आ चुका है। एक और बड़ा शॉट, एक और बड़ा शॉट। भाई रनों की यहाँ पे बरसात हो रही है, कमाल की बल्लेबाजी होते हुए, जबरदस्त बल्लेबाजी, अब टॉप गियर में बल्लेबाजी करवाते हुए। अमोल ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला हा धमाका, बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि 20 धावांवर पहिल्या षटकामध्ये पोहोचवलं. खरं म्हणजे मनोज सर 15.20च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या होत्या, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन या वेळेला मात्र बघा जतीन पाटील जरी लवकर बाद झाला, थोडासा निराश केले त्याने, परंतु त्याची कमतरता इथे भासून दिली आहे ती म्हणजेच अमोलने तब्बल 3 चेंडूंना फेस करताना 14 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. आणि बंटी जरी नॉन स्ट्राईकला असेल परंतु पूर्ण काम आपल्या खांद्यावर घेऊन उतरलेला अमोल काय फलंदाजी केले, काय बॅकफूट वर जाऊन शेवटचा हा षटकार पाहायला मिळाला. अक्षरशः बरोबर बॉल आपल्या बॅटच्या रडावर घेऊन फेकून दिला. या वेळेला मोहम्मद गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटक हाताळताना यावेळेला अपील केला जातोय, पंचांचा मात्र इशारा नाही, कारण लेगच्या स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल. आणि इथे काय झालंय तर मात्र सुरक्षित आहे फलंदाज. आपण पाहतोय बंटीला थोडंसं कानमंत्र देताना आपण पाहतोय, म्हणजे त्यासाठीच जाताना आपण पाहतोय ते म्हणजेच अमोलला. सूर्यकांत मुझे ऐसा लग रहा है कि बंटी को यहाँ पर सिंगल रेस लेकर अमोल को स्ट्राइक पर लाना चाहिए, क्योंकि अमोल के बल्ले से रन आए। अब तक 3 गेंदों को उन्होंने फेस किया है, 14 रन के निजी स्कोर पर खेल रहे। हालांकि जतिन पाटिल का विकेट जरूर गंवाया, लेकिन दबाव इस समय अमोल के ऊपर ज्यादा नहीं है। ओ मोहम्मदचा हा बॉल यावेळेला मात्र काय पिचिंग, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. 20 धाब्यांवर दुसऱ्या विकेटचं पतन. अर्थातच आता मात्र संधी मिळेल डीजे मास्टरला. सांगायचं झालं तर सुनील सावंत हा गोलंदाज ज्याला मी जवळून ओळखतो, कारण पाटण तालुक्याचा हा सुपुत्र सध्या जीवगावामध्ये वास्तव्य आहे, परंतु त्याचा खेळ मी नेहमी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्याला पाहिलंय, त्याला जवळून पाहिलंय. कारण लेग कट करण्यामध्ये माहिर असलेला डावखुरा हा गोलंदाज नॅचरल कट मिळते, परंतु इथे मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसरा गोलंदाज लेफ्ट हँड मोहम्मद यांनी हॅट्रिक मुकम्मल केली होती, म्हणजेच हॅट्रिक घेतली होती कालच्या दिवसामध्ये. आणि तो गोलंदाज, परंतु त्याला सुद्धा विसरता येणार नाहीये मोहम्मदला, कारण त्यांनी बॅटिंग चांगली केले आणि गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. परंतु इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत अमोलला सपोर्ट करायला लागेल, कारण अमोल नॉन स्ट्राईकला आहे. त्याला जसं मनोज सरांनी आता सांगितलं की त्याला स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणलं गेलं पाहिजे, परंतु हे काम कोणाला करावं लागेल तर न्यू बॅटर शुभम याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोहम्मदचा हा बॉल फुल टॉस, दिशा दिले परंतु स्ट्रेट टू फिल्डर. यस, इट इज अ बिग ब्लो. काय झेल टिपला इथे मात्र परतावं लागेल. तिसऱ्या विकेटचं पतन आणि कॅप्टन लीडिंग ऑफ द फील्ड, म्हणजेच काय निलेश यांनी काय झेल टिपला आणि ज्या पद्धतीने आपल्या संघाला आपण किती मोलाचे कर्णधार पद आपण भूषवले ते दाखवून देण्यासाठी इथे मात्र चांगला झेल टिपला. येऊया पुन्हा एकदा चांगल्या संगीताकडे. गुजरने दे तेरे गाँव गुजरने दे,
के बाद शैलेश मुंडे यांनी जर एका हातामध्ये जर झेल टिपला तर सन्माननीय पठाण सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी लागू झालेलं आहे. चलो सूर्यकांत जी लगातार 3 गेंदों पर 2 गेंदों पर 2 6 के लिए 3000 रुपए भावेश के लिए गावदेवी मरिया म्यूजिकल ब्रास ब्रांड की तरफ से. देखिए दोनों तरफ के समर्थक पैसों की गंगा बहवा रहे हैं, लेकिन खिलाड़ियों को फायदा उठाना होगा. चलिए आ जाइए माइक्रोफोन पर. बॅटला ब्रश झाल्यानंतर एक धाव ऍड होईल 21 या आकड्यावर. परंतु 3 मोहरे मात्र अनमोल मोहरे हे मात्र परतीच्या प्रवासाला आपण पाहिले. कारण 61 धावांचं एक मोठं लक्ष जरूर आहे, परंतु सुरुवात अगदी बेधडक केली होती आणि त्याचं श्रेय गेलं होतं ते अमोलला. कारण आपण पाहतो जतीन पाटील हा लवकर बाद झाला. खरं त्यांचं ट्रम्प कार्ड आहे जतीन पाटील, एक मोठा खेळाडू लवकर बाद झाला. परंतु सर्व दारोमदारा अमोलने आपल्या खांद्यावर घेतली होती, त्याला मात्र स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. परंतु सध्या भावेशला ते काम करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोहम्मद सहा बॉल भावेश. हो काय फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मागे मात्र क्षेत्र मोकळं होतं. 2 धावा भावेशच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आणि धावा असतील आता मात्र 23 या आकड्यावर. परंतु बघा सर्कल भेदण्याचा प्रयत्न केला गेला, कारण 2 षटकं आता आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि दोन्ही षटकं जी आहेत ती पॉवर प्लेची. देखिए इस ओवर से ज्यादा रन आए नहीं है, इसका सबसे बड़ा कारण है कि विकेटें गंवाई है. व्यंकटेश वेट्टी या सन्माननीय आदरणीय आमच्या व्यक्तिमत्वाकडून जर शैलेश मुंडे यांनी एका हातामध्ये जर झेल घेतला किंवा असा जरी झेल घेतला साधा, तरी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, 5000चं पारितोषिक. हो यावेळेला भावेश बीट झाला, भावेश जाळ्यात अडकला आणि नैतिक भोईर याने हा झेल टिपलाय. भावेशचा भाऊ आहे आणि बरोबर बघा भावाला मात्र त्यांनी परतीचा प्रवास दाखवलाय. इथे 23 या आकड्यावर 4 विकेटचं पतन. चलो सूर्यकांत, समस्या ये है कि अमोल 3 गेंदें खेली है 14 रन मारे. इसके पहले आगे देखा जाए पूरे ओवर तक उनको स्ट्राइक नहीं मिली है. इसका कारण कि विकेटें गंवाई है, विकेटें लगातार गंवा रही है, लेकिन अमोल नॉन स्ट्राइक पर केवल तमाशा देख रहे हैं. तो यहाँ पर ये सोच रखनी चाहिए अब जो नया बल्लेबाज आएगा साहिल, तो साहिल को समझदारी के साथ बिल्कुल ठंडे दिमाग से बल्लेबाजी करनी होगी. खरं म्हणजे क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर असू दे, राहुल द्रविड असू दे किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण असू दे, यांचं नेहमी सांगणं असतं की तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवून तुम्ही मैदानामध्ये उतरलं गेलं पाहिजे. कारण एका बाजूला अमोल याला तुम्ही पूर्णतः 1 ओव्हर नॉन स्ट्राईकला ठेवलं, ज्याचा उल्लेख आताच मनोज सर करत होते. खरं म्हणजे त्याला तुम्ही स्ट्राईकवर आणलं गेलं पाहिजे. प्रत्येक जण येतोय हिट मारण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत त्याला मात्र फक्त बघ्याची भूमी करावी लागते आणि तसं झालं नाही पाहिजे. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावर धावसंख्या आहे. ते बॉलचा वापर केला जाईल 3ऱ्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत गोलंदाजीसाठी यावेळेला निखिल या इनके पास तजुर्बा भी है, लेकिन स्ट्राइक पर होंगे शायद अमोल. ये अमोल स्ट्राइक पर होंगे. अमोल के बल्ले से रन आ रहे. अब टैप बॉल के लिए निखिल भोईर को आजमाया है, लेकिन अमोल उनके सामने है. इनका भी मनोबल काफी हो जाएगा. पहली गेंद दाहिने से ओवर विकेट, बड़ा शॉट करने का जरूर प्रयास किया था, लेकिन गेंद शायद लेग स्टंप को मिस करती हुई. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी आउट स्विंग हो रही है, क्योंकि टैप बॉल एक ऐसा गेंद होता है जहां से गेंद यू टर्न हो जाता है. के साथ चेक टॅरेस मित्र मंडळाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जर निखिल भोईर यांनी जर साहिल यांनी जर 3 षटकार रागोपार मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तो अमोल के लिए लगातार 3 गेंदों पर 3 6 के लिए टैरेस मित्र मंडल की तरफ से 1000 रुपए. लोहा गरम है, थोड़ा मार दी इस बार अराउंड द कारपेट शॉट खेला, शॉट मिडॉन के क्षेत्र में 1 रन मिलेगा आसानी के साथ. लेकिन मुझे लग रहा है कि सूर्यकांत ये अमोल जो है ये छक्का मारने के लिए नहीं जाएंगे, क्योंकि उनको पता है कि इस समय टीम को जीतना जरूरी है. क्योंकि पहले ओवर में आपने 20 रन बोर्ड पे लगा दिए हो, वहां से मैच बना के रखा हुआ है. हालांकि दूसरे ओवर में केवल आए हैं 3 रन, तो वहां से मैच में वापसी की है खास करके संदीप पैटर्न के खिलाड़ियों ने. लेकिन मुझे सोच यहाँ पे यह भी रखनी होगी कि अमोल को ज्यादा स्ट्राइक मिलनी चाहिए. चलिए फिलहाल टीम का स्कोर हो चुका है 25 रन, 61 रनों का टारगेट जरूर है.
अभी भी 36 रनों की शायद आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। 36 रनों की अभी भी आवश्यकता, लगभग 16 गेंदे। पुल कर दिया, केवल 1 रन मिलेगा, केवल 1 रन मिलेगा। वहां पर अगर आप शॉट मारोगे तो 1 से ज्यादा नहीं मिलेगा। 16 गेंदों में, अभी भी 16 गेंदों में 35 रनों की आवश्यकता है। इक्का दुक्का रनों से स्कोर को आगे बढ़ा जा रहा है। जी हाँ, टैप बॉल दे दीजिए, टैप बॉल चला गया है। चलिए, टेप बॉल जो कि फाइनल क्षेत्र में मारा है बल्लेबाज ने, लेकिन 1 रन मिला जरूर है। अभी भी मैच बना हुआ है। ठीक है, चर्चा ये दोनों बल्लेबाजों की यही चल रही है कि बीच में एक आध बड़ा शॉट आना जरूरी है। अगर मैच में अगर अपनी पकड़ बना के रखनी है टीम विहाना थंडर की टीम को, तो फिर एक बड़ा शॉट आना चाहिए। हालांकि अमोल में वो क्षमता है, अब तक रन उनके बल्ले से आए भी है। लेकिन दूसरी बात, निखिल की भी तारीफ करनी चाहिए। चेक, जर निखिल भोईर याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर गावदेवी मित्रमंडळाकडून तब्बल, गावदेवी म्युझिकल ग्रुप कडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक। तो चलिए, निखिल के लिए पैसे लगे ना, क्या बोल के लिए? निखिल के लिए विकेट लेते, हैट्रिक विकेट लेते तो गावदेवी ब्रास ब्रांड इनकी तरफ से म्यूजिकल ब्रास ब्रांड 1000, टैरिस मित्र मंडल की तरफ से भी 1000 रुपए। साहिल के लिए, भाई दोनों टीमों के समर्थक, लेकिन गेंद गए टीम एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 1 रन शायद मिलेगा, लेकिन 1 से ज्यादा नहीं मिलेगा, 1 से ज्यादा नहीं मिलेगा। यहां पे जोखिम उठाने की जरूरत नहीं है, 1 से ज्यादा नहीं मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 27 रन। अभी भी शायद 31 रनों की आवश्यकता होगी, माफ कीजिए 34 रनों की आवश्यकता, अभी भी 34 की आवश्यकता है। ठीक है, टैप बॉल पर रन आए नहीं है। हालांकि ये अनुमान लगाते कि टैप बॉल पर एक आध बड़ा शॉट जरूर आता है, लेकिन अब तक निखिल ने जबरदस्त गेंदबाजी की, दबाव डाला है दोनों बल्लेबाजों के ऊपर। एक वाइड रन आया जरूर है, किनारा लिया है, शायद जाना पड़ेगा। मैच में किया है नया मोड़, कहानी में आया है नया ट्विस्ट, हुआ है विकेट का पतन। म्हणून सर हेच असं क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन इन फॉर्म आपल्या फ्लो मध्ये असतो, त्याला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. त्याला नॉन स्ट्राईकला ठेवलं आणि बघा अमोलची विकेट आता मौल्यवान विकेट गमावली गेली, कारण एक फ्लो असतो आणि त्या फ्लोमध्ये त्याला जर तुम्ही स्ट्राईकवर आणलं असतं तर नक्कीच चित्र थोडी वेगळी दिसली असती. परंतु काय झालं, त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकलाच राहावं लागलं आणि यावेळेला मात्र त्याला आक्रमण चढवावं लागण्याची गरजच होती संघाला आणि आक्रमण करताना मात्र बाद झाला. ठीक है सूर्यकांत, आपकी बातों से मैं बिल्कुल सहमत हूं, लेकिन मुझे लग रहा है कि अमोल को टैप बॉल पर रिस्क नहीं लेना चाहिए था। टैप बॉल को ओवर कहो वो जाना देना चाहिए था, क्योंकि टैप बॉल में विकेट ज्यादा गिर जाते। चलिए, न्यू बैटर्स आए हैं दीपेश, अभी भी 14 गेंदों में लगभग 34 रनों की आवश्यकता। मैच अभी भी कहा नहीं जा सकता किसकी तरफ मुड़ सकता है, लेकिन अब तक वापसी की है गेंदबाजों ने। इस बार ब्लॉकर में डालने का प्रयास करता, गेंद को ढकेला है शॉर्ट बैकवर्ड के उड़ने के क्षेत्र में, केवल 1 रनों के लिए और हल्की से मिसफील्ड, लेकिन उसका ज्यादा नुकसान नहीं हुआ, केवल 1 से ही संतोष रहना होगा दोनों बल्लेबाजों को। इससे 1 रनों के साथ 28 रन, 28 रन। अभी भी 33 रनों की आवश्यकता, 13 गेंदों में 33 रन चाहिए। तो इस ओवर में आखिरी बॉल पे अगर बड़ा शॉट आएगा, चौका या छक्का आना चाहिए। अगर चौका छक्का आ जाता तो फिर विहाना थंडर टीम की वापसी हो सकती है, लेकिन यहाँ सिंगल आएगा तो फिर मुश्किलें बढ़ेगी, क्योंकि आखिरी 12 गेंदों में 32 रन रहेंगे तो फिर मुश्किलें बढ़ जाएगी। अगर ये दोनों जोड़ी ने इस मैच को जिता के दिया तो एक धंधा ग्रुप की तरफ से 5000 रुपए। चलिए, कला के जरिए गेंद को फिर से मोड़ा है, 1 से ज्यादा शायद नहीं मिलेगा। जी नहीं, दूसरे की कोशिश से जी नहीं, 1 से संतुष्ट रहना होगा, 1 रन नहीं मिलेगा। ओवर की हो चुकी समाप्ति, तो 3 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करवाते हुए टीम विहाना थंडर टीम का स्कोर बना है लगभग 4 विकेट के नुकसान पर 29, यानी 32 रनों की आवश्यकता, 12 गेंदे। क्या लग रहा है सूर्यकांत, किस गेंदबाज के साथ जाना चाहेंगे? क्योंकि अब तक एक ओवर अगर हमने देखा जाए, पहला ओवर फेंका था सुनील ने, दूसरा ओवर फेंका है मोहम्मद ने, तो आपके पास 2 ऐसे गेंदबाज होने चाहिए। प्रति ओवर में बनाने होंगे 16 रन, यानी आपको चाहिए एक ओवर में 3 बाउंड्रीज और 2 सिंगल, जो कि मुश्किल सा नहीं है। क्रिकेट में कोई भी टारगेट जीत की दावेदारी नहीं देता है, अपनी तरफ से एडी चोटी का जोर लगाना चाहिए। फाइनल मुकाबला
अब गेंदबाज में परिवर्तन किया जाएगा। किशोर थापा एक स्पिन गेंदबाज को तो यहां रिस्क लेने का प्रयास करना होगा। 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे आणि या वेळेला मात्र लेग ब्रेकर गोलंदाज आपण पाहतोय। किशोर थापा हा गोलंदाज ज्याला नक्कीच ऍडम झांपा आपण बोलू शकतो, परंतु सध्या स्ट्राईकवर आपण पाहतोय साहिल आणि एका बाजूला मात्र दीपेश, परंतु इथे महत्वाचं षटक आहे, या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत। ओ यावेळेला पूर्णतः बीट केलंय। लेग ब्रेक म्हटलं ना तर बघा, तुम्हाला जेव्हा सीधी उंगली से घी नहीं निकलता है ना तभी टेढ़ी करने की जरूरी होती है आणि इथे मात्र तुम्हाला टेढ़ी करावीच लागेल, कारण अशा सरळ बॅटने किंवा सरळ खेळताना तुम्हाला धावा येणार नाहीत, परंतु यावेळेला ट्राय केली गेले आणि येतोय ओहो लांब लचक षटकार 6 रन। हैट्रिक विकेट के लिए 3000 की धनराशि शीतला देवी मित्र मंडल की तरफ से, यानी दोनों टीमों के समर्थक बड़े पैमाने पर अपने नोट जेब में लेके आए हैं। 10 बॉल आणि आता मात्र 26 धावांची आवश्यकता। इथे मॅच ऑन आहे, अजून मॅच सोडलेली नाहीये, दोन्ही संघ तसे तुल्यबळ आहे, दोन्ही संघ अगदी मी म्हणेन 50-50 चान्स आहे, परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता। सध्या साहिल इथे स्ट्राईकवर आहे, त्यांनी एक षटकार लगावलाय, तो म्हणजेच या किशोर थापाला, परंतु सध्या या धावा कमी पडतायत, कारण जर आपण पाहायला गेलो तर 9 बॉल बाकी आहेत आणि 26 धावा, म्हणजे एक अंतर जे आहे बॉल आणि रन्स ते मात्र मोठं आहे, परंतु अजून एका दुसरा षटकार जर आला या षटकामध्ये तर नक्कीच या मॅच मध्ये रंगत येईल, कारण सध्या 35 या आकड्यावर 5 तब्बल फलंदाज म्हणजे सुरुवातीला धक्के दिलेले आहेत या गोलंदाजांनी। अर्थातच आपण पाहतोय इथे किशोर थापा गोलंदाजी मार्कवर आणि गोलंदाजीसाठी तयार असेल, परंतु स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत साहिलला। यावेळेला आपण ही मोठी मॅच आपल्या भेटीला, परंतु इथे बघा बॉल सोडून गेलाय, काय रणनीती, इथे तुम्ही जर बॉल सोडून दिलात तर एक बॉल डॉट जो आहे तो तुमच्याकडे ठरतोय। हा संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, परंतु इथे जर आपण ठरतोय हा संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, परंतु इथे जर आपण संदीप टायटन्सचा जर विचार केला तर नक्की या संघाने थोडंसं वर्चस्व गाजवलंय, कारण आपण पाहतोय इथे 7 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे। येणारे 7 चेंडू असतील आणि 26 धावांची आवश्यकता, परंतु हा जर षटकार आला तर 20 धावा नक्कीच राहतील, परंतु हा षटकार आला गेला पाहिजे, कारण नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हिमांशू, याच्यात ती क्षमता आहे, कारण या खेळाडूने कित्येक काळ नवी मुंबईचं क्रिकेट हे गाजवलेलं आहे। शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधला आणि पुढेच एकदा किशोर तयार, हिमांशूसाठी बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला, चेंज ऑफ पेस, बॉल वळण घेतलं आणि काय घडलंय तर इथे मात्र चौथ्या षटकाची समाप्ती। धाव संख्या आहे सध्या 35 या आकड्यावर, जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉल मध्ये। चलिए सूर्यकांत, इस बीच वासी गांव के एक धुरंधर खिलाड़ी, आपको याद होगा 1998 में इस खिलाड़ी को आपने देखा होगा, इसी मैदान पर विकेट कीपिंग करते हुए ये एकवीरा वासी गांव की तरफ से खेलते थे। चंदन भोईर खास करके ये अपने भांजे को मिलने आए हैं, भांजा और मामा भांजे बगल में बैठे हुए हैं, एक अच्छे विकेट कीपर। आज अमर शिंदे की बैटिंग नहीं चली, लेकिन कमाल की विकेट कीपिंग उन्होंने की है, निश्चित रूप में महेंद्र सिंह धोनी की याद को ताजा कर दिया। आखिरी ओवर में चाहिए 26 रन, अब गेंदबाजी पर आ चुके हैं नए गेंदबाज। पहली गेंद बहुत ज्यादा तेज गति से गेंदबाजी डालते हुए 1 रन मिलेगा डिक्लेयर के रूप में, 1 से ज्यादा काम नहीं चलेगा, 5 गेंदों में अभी भी 25 की आवश्यकता। मैच पूरी तरह से निकल चुका है, संदीप टाइटन की तरफ झुकता हुआ दिख रहा है, क्योंकि खास करके हमने देखा जतिन पाटिल का जब विकेट गिरा वहां से मैच निकल गया था। अमोल ने पूरी कोशिश की थी बड़े शॉट मारने की, लेकिन एक और अमोल को स्ट्राइक नहीं मिली और वहां से मैच पूरी तरह से निकल गया। इस बार ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल का इशारा ठीक तरह से मिलेगा, टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 37। अभी भी इस मैच को जीतने के लिए लगभग चाहिए 24 रन।
5 गेंदे 24 रन बन सकते हैं रन। बड़े शॉट मारने की जरूरत होगी इस बार। अंदरूनी भाग लगा है बल्ले का, गेंद शॉट बैकवर्ड स्कोरले के क्षेत्र में गई है, एक से ज्यादा काम नहीं चलेगा। अब मुझे लग रहा है केवल औपचारिकता बची है। फाइनल जैसा बड़ा मुकाबला, किताबी जैसी बड़ी भिड़ंत, लेकिन ये भी अनुमान है कि अब तक दोनों नई टीमें हैं। बिग बैश प्रीमियर लीग जो गांव, दोनों टीमें पिछली बार का चैंपियन शीतलताई फाइटर की टीम बनी थी। इस बार दोनों नई टीमें फाइनल में पहुंची है। एक तरफ है संदीप टाइटंस और दूसरी तरफ तीर्थ विहाना थंडर, ये दोनों टीमें पहुंची है। आज कहीं ना कहीं जतिन पाटिल अपने आप से नाराज जरूर हो गए, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के रेस में जरूर है, लेकिन फाइनल जैसे बड़े मैच में जब उनका बल्ला नहीं चलता है तो अपने आप में काफी नाराज हो गए, क्योंकि मुझे लग रहा है कि टीम 11 खिलाड़ियों से बन जाती है, तो 11 खिलाड़ियों को अपना कंट्रीब्यूशन देना जरूरी होता है। एक खिलाड़ियों के आसपास टीम को नहीं भटकना चाहिए। आज कहीं ना कहीं ये सबसे बड़ी बात होगी। पूरे टूर्नामेंट में जिस बल्लेबाज ने 14 छक्के मारे हो, 125 रनों की शानदार पारी खेली हो, लेकिन बड़े मैच में जब रन नहीं बनाते हैं तो वही पारियां उनकी फीकी पड़ जाती है। इस बार बड़ा शॉट मारा जरूर है, कॉर्नर के रीजन में खिलाड़ी है वहां पर, लेकिन नहीं पहुंच पाएंगे। मिलेंगे यहाँ पे 4 रन। ये यहाँ पे चौका जरूर मिला, लेकिन ये चौका जीत में तब्दील नहीं कर पाएगा। इस बाउंड्रीज के साथ स्कोर पहुंचा कुल मिलाकर 43, यानी अभी भी 18 की आवश्यकता होगी, बराबर ना। 2 गेंदों में 18 रन, केवल औपचारिकता बची हुई है, इस बार ढकेला है, सीधे बल्ले से खेला है, डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद। मोहम्मद गेंद को फेंकेंगे तब तक केवल 1 रन मिलेगा। लेकिन फाइनल जैसा बड़ा मुकाबला जब 61 रनों का टारगेट रखा तीर्थ विहाना थंडर के सामने, तो ऐसा लगा कहीं ना कहीं जतिन पाटिल का बल्ला चल रहा है, अमोल का बल्ला भी चल रहा है, लेकिन जीतू इन दोनों खिलाड़ियों ने अच्छी शुरुआत जरूर मिली, लेकिन विकेट जब गए जैसे गया जतिन का, वहां से मैच पूरी तरह से झुक चुका है संदीप टाइटन की तरफ, और इसी के साथ यह मैच जीत लिया है। रात हसीना शरारती हूँ हाँ